प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त आणि महाप्रतापी श्री हनुमान यांचा आज जन्मोत्सव। मारुती रायांच्या जन्माचा सोहळा आणि आनंद आज विविध उपक्रमातून व्यक्त झाला। विश्वातील 7 अमर प्रभूतींमध्ये श्री हनुमंतांचा समावेश होतो। आजच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या मारुती मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली होती। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात हनुमानाचं स्वतंत्र मंदिर आहे, पण मंदिर विकास आराखड्याची कामं सुरू असल्यानं हे मंदिर आज बंदच होतं। पण वडाच्या झाडाशेजारी असलेल्या श्रीराम मंदिरात मारुती रायांचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अनेक भाविकांनी हनुमंतांना तेल, फुलं आणि नारळ अर्पण करून आरोग्य, बल आणि संकटापासून रक्षणाची प्रार्थना केली। तर चैत्र पौर्णिमा आणि आजचा रथोत्सव यांचं औचित्य साधून आज अंबाबाई देवीची अत्यंत आकर्षक बैठी पूजा बांधण्यात आली होती। देवी रथोत्सवाच्या नगर प्रदक्षिणेसाठी सज्ज आहे। काही मावळे रथ ओढत आहेत अशा स्वरूपाची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। इचलकरंजी जवळच्या कबनूर ग्रामस्थांनी यावर्षीपासून श्री हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 7 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक विधी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। आज पहाटे गुरव समाजाच्या वतीनं हनुमंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक घालण्यात आला। सुतार समाजाच्या वतीनं जन्मकाळ आणि पाळणा झाला। त्यानंतर हनुमानाचा जयघोष करत मंदिरावर पुष्पवृष्टी करून प्रसाद वाटप करण्यात आलं। स्वामी जंगम समाजाच्या वतीनं सहस्त्र नामजप झाला, तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मानाचं श्रीफळ तोरण अर्पण करण्यात आलं। अनेक भाविकांनी मंदिरात तोरण, दुर्डी अर्पण केली, तर मराठा समाजानं मारुतीरायांना चांदीची गदा अर्पण केली। कुंभार, कुष्टी, खाटीक, वडर, साळी समाजानं गंध, गुलाल अर्पण करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीतील सजीव देखावे लक्षवेधी होते। भक्ती आणि शक्तीचं रूप म्हणून श्री हनुमंतांची पूजा केली जाते। बजरंगबली मारुतीरायांचा आज जन्मोत्सव। या निमित्तानं कोल्हापुरातील पानलाईन इथल्या शनी आणि मारुती मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। आज सकाळी शनिदेवाच्या मंदिरात संतोष खालकर, नितीन खालकर, राजेंद्र खालकर, विशाल खालकर यांनी विशेष पूजा बांधली होती, तर शेजारीच असलेल्या मारुती मंदिरातही आकर्षक पूजा बांधली होती। या मंदिरात सकाळी 6:30 वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला। त्यानंतर वाठारकर बुवांचं कीर्तन झालं। सायंकाळी भाविकांकडून भजन सादर झालं। आज दिवसभर शेकडो भाविकांनी शनी आणि मारुतीरायांचं दर्शन घेतलं। कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या पोलीस लाईन समोरील हनुमान मंदिराची आज सुंदर सजावट केली होती। सकाळी पाळणा पूजन होऊन हनुमान जन्मकाळ सोहळा पार पडला। दिवसभर भाविकांनी बजरंगबलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती, तर मंदार चौगुले, संजय पोरे, इंदुमती देवकुळे, संजय कारंडे, कुमार कारंडे यांच्यासह फ्रेंड्स पॉवर प्रयाग चिखली मंडळाच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं। कोल्हापुरातील शिवाजी पेठेमध्ये असलेल्या उभा मारुती मंदिरात रोजच भाविकांची गर्दी असते। आज हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। पहाटे हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून जन्मकाळ सोहळा पार पडला, तर आज दिवसभर भाविकांनी या मंदिरात अक्षरशः रांगा लावल्या होत्या। कसबा बावड्याचं ग्रामदैवत म्हणजे श्री हनुमान। आजच्या हनुमान जयंतीनिमित्त कसबा बावड्यातील मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसत होती। सकाळी पूजा, अर्चा, अभिषेक असे धार्मिक विधी पार पडले। फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर झळाळून निघालं होतं। मिरजकर तिकटी ते कोळेकर तिकटी दरम्यान रस्त्याच्या मधोमध श्री हनुमानांचं मंदिर आहे। या मंदिरात रोजच भाविकांची गर्दी असते। आज हनुमान जयंतीनिमित्त पहाटेच मारुतीरायांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन पूजाविधी पार पडले। संकटमोचक हनुमानाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती। रंकाळ्याजवळच्या खणविहार तरुण मंडळाच्या वतीनं आज मारुतीरायांचा जन्मसोहळा विधिवत पार पडला। रंकाळा खणी शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात आज सकाळपासूनच अनेक भाविक आवर्जून येत होते। दिवसभरात सुमारे 2000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कोल्हापुरातील वीर हिंदू शक्ती संस्थेच्या वतीनं आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या निमित्तानं निघालेल्या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजी राजे, महापौर रूपाराणी निकम, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत झाला, तर वेदशास्त्र संपन्न पंडित सुहास जोशी यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी प्रसन्न मालेकर यांनी सुंदर कांड या कथेचं निरूपण केलं, तर सुहास लिमये यांनी बालोपासनेची
राष्ट्राला गरज या विषयावर व्याख्यान दिलं. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, संतोष भिवटे, गायत्री राऊत, संदीप कुंभार, गणेश देसाई, दिग्विजय कालेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.